बघता नवरात्री आली आणि त्यातले 7 दिवस संपले सुद्धा. विचार पण करवत नाही की एवढ्या फटाफट दिवस चाललेत. आणि माझं तर एवढा गडबड गोंधळ होतं ना नवरात्रीमुळे. पहिल्यांदा सकाळी 6 वाजता उठायचं, घरातली कपडे वगैरे धुवायची, जेवण अर्ध जेवण चपाती वगैरे बनवून घेते, कारण का दक्ष सकाळची चहा चपाती खाऊन जातो ट्युशनला. तो जायच्या अगोदर अर्ध काम होतं. तो गेल्यानंतर पहिल्यांदा उठलं की साडीच नेसते मी आणि देवाचं सर्व देवाला ताजी फुलं अर्पण करायची, नैवेद्य दाखवायचा. सकाळचं खडी साखरचाच नैवेद्य दाखवते. परत रोज एक माळ देवाला लावायची आणि मला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा असतो. मला 2 तास तरी लागतात, 2 ते 2.5 म्हणा तास एवढे लागतात. त्याच्यानंतर कुंकुमार्चन, आरती बोलायची, सर्व घराला धूपदीप दाखवायचं. एवढं करेपर्यंत आहे ना माझी हालत एवढी डाऊन होऊन जाते ना, शेवटी ना माझ्या तोंडातनं शब्द बाहेर निघत नाही. आणि आज 7वा दिवस असल्यामुळं माझे धान्य चांगले उगवलेत आणि आपलं कसं ऊन नसतं ना, त्यामुळे दिव्याकडे थोडे कललेले सुंदर वातावरण वाटत होतं. आज पाऊस पण चिरीचिरी चालू झालेला होता. आरती होते म्हणलं आता साडी चेंज करावी. तोवर समोरची कन्या आली की तिला शाळेत जायचंय, गरबाडे असल्यामुळे म्हणजे तिच्या दांडिया वगैरे खेळले जाणार होते. तिला पण सुंदर असं सजवलं, क्यूट वाटते ना, कन्याच बोलणार मी तिला. सगळी कामं आवरली. दुपारचं थोडा वेळ मला पडायला भेटतो. आणि आज जिमला नाही गेले कारण का जिममध्ये गरबा नाईट होतं आणि कारभाऱ्यांनी मला मदत केली बरं का तयार व्हायला. ह्या वेळेला मी असं वाटतं कधी कधी मी घराची महाराणी सुद्धा आहे, मालकीन सुद्धा आहे आणि माझ्या राजाची राणी सुद्धा आहे. माझ्या राजानं तयार व्हायला मला खूप मदत केली बरं का. सकाळचा माझा अवतार आहे ना अंबाबाईसारखा होतो, कारण का कुंकू वगैरे तोंडाला सगळं तसंच असतं. आणि संध्याकाळी मेकअप वगैरे केलं, छान दिसत होतं. कारभाऱ्यांना टाटा बाय बाय केलं, पिल्लूला पण टाटा बाय बाय केलं. त्याचं आज आमच्या एरियामध्ये ना लहान मुलांचे खेळ होणार होते, त्यामुळे तो पण तयार झालेला. त्यानं पण कुर्ती वगैरे घातलेली. कारभारी म्हणाले टेन्शन नको घेऊ, मस्त एन्जॉय कर जाल. आणि तिथं गेलो तर जास्त नव्हतं, 4-5 जणीच मुली वगैरे आणि मुलं वगैरे आलेले. आणि काय सरांनी डेकोरेशन केले. सरांनी 8 दिवस अगोदर लाइटिंग स्वतः तयार केलेली होती. आणि मी खरं सांग का मी स्वतःच्याच प्रेमात जरा जास्तच पडले, कारण का तो स्कर्ट तो टॉप एवढा सुंदर दिसत होत्या ना. आणि ह्या माझ्या मैत्रिणी आहेत, उपासना, सायली आणि ही दीक्षा. ही आमची टीमची हिरोईन आहे. हा ती हिरोईनच आहे. तर ही अशी आमची 4 जणांची टीम तयार झालेली आहेत. आत्ता सगळेजण हळूहळू यायला लागलेत. खालच्या मजल्यावर सगळे जिम होते. खालच्या मजल्यावर जिम आहे आणि वरच्या मजल्यावरती ओपन जिम आहे. सरांनी सर्व मशिनरी साईटला सारलेल्या होत्या आणि खेळण्यासाठी जागा केलेली होती. आता हळूहळू जमा व्हायला लागलेले, तसा रंग चढत चाललेला होता. सगळे असे रंगात आलेले. प्रत्येक मला वाटते 60-70 जण तरी जमा झालेले होते हळूहळू. आणि आम्ही जेवढे खेळतोय ना, हा आमचा मी काहीतरी 5 वाजता जिमला जाते ना, 5 ते 7च्या दरम्यानचा एवढा आमचा हा ग्रुप झालेला होता. मला नावं खरंच माहीत नाही, फक्त कारण का मुलींशी ओळख झालेली आहे. आणि हे आहेत आमचे सर. मला विश्वास नाही बसत आहे. जिम ट्रेनर आहेत, परत स्वतःची जिमची लाइटिंग केलेली आहे आणि DJ ऑपरेटर सुद्धा. एवढं भारी वाटलेलं. आणि ह्या त्यांच्या आई आहेत, खूप क्यूट आणि गोंडस आहे. त्यांनी मला ओळखलं बरं का, ते आपले व्हिडिओ बघतात. थँक्यू सो मच आई. आणि सर आहे ना व्हिडिओमध्ये यायला लाजत होते. मला बोलतात ते मला भीती वाटते व्हिडिओमध्ये नका घेऊ, लाजाळू आहेत सध्या. आता गरबा चालू होऊन 1 तास तरी झालेला आणि त्याच्यानंतर आम्ही दांडिया खेळायला घेतल्या. 15 दिवस झालं मला जिम जॉईन होऊन. आणि 8 दिवसापूर्वी सरांनी सांगितलेलं असं शेवटच्या शनिवारी गरबा नाईट असणार आहे, सगळ्यांनी तयार होऊन या. तेव्हापासूनच आम्ही पोरीने ठरवलेले की आज आम्ही हे घालणार, ते घालणार, घागरा घालणार. तसं प्रमाणे आम्ही चौघींनी घागरा घालून आलेलो होतं. आणि मुलांचं तर काय कशामध्ये पण येतात, कोण कुर्तामध्ये, कोण शर्टमध्ये. लय भारी असा जोम बसलेला होता ना. म्हणजे मी फर्स्ट टाइम असा गरबा बाहेर खेळत होती. गरबा नाईट म्हणजे काही माहीत नव्हतं, पण एवढं भारी वाटत होतं ना. रात्र होत चाललेली, तसा पाऊस सुद्धा वाढत चाललेला. म्हणजे ओपन जिम होती, 4ही बाजूनं पाऊस येत होता. आणि आमच्या बरोबर सरांच्या आई सुद्धा खेळायला लागल्या. त्या एवढ्या भारी खेळत होत्या.
जास्त तुम्हाला गाणी ऐकू शकत नाही, नाहीतर माझ्या व्हिडिओवरती कॉपीराईट होईल आणि माझा फुकटचा व्हिडिओ एवढ्या मेहनतीनं बनवलेला वाया जायला बरं का. एकतर तुम्हाला माहिती आहे हिंदी मराठी जी ट्रेंडिंग गाणी असतात ते टाकलं म्हणजे ना व्हिडिओ हे होतं, बंद पडतो. आता झालं काय, तुम्हाला मी सांगितलं मी माझ्या स्वतःच्याच प्रेमात जरा जास्तच पडलेली होती. दुसऱ्यावर तर सगळेजण प्रेम करतात, स्वतःहून पण केलं पाहिजे ना. मस्तपैकी उपासनाने एवढे सुंदर माझे व्हिडिओ काढले ना, लय भीती वाटत होती मनामध्ये, लय लाजू लाजू वाटत होतं. सर्वांच्या मध्ये मी असे घोळका रिंगण झालेलं होतं ना, त्याच्यामध्ये मला शिरून आहे ना व्हिडिओ बनवायचा होता, गोल गोल फिरवून स्लो मोशन टाकून. आता ह्याला गाणं कोणतं टाकायचं ते काय कळणं झाले. घराघरा फिरून चक्कर पण आली. वाटलं नव्हतं की सर एवढं भारी जेवणाचं नियोजन आणि मेनू ठेवतील. जिरा राईस होता, मस्त असं वरण होतं, छोल्याची भाजी, आणि ती हिरवी भाजी कशाची होती माहीत नाही. म्हणजे सर्व भाज्या पण होत्या आणि त्यात पनीर सुद्धा होतं. मला तर ती खूप आवडली, नावच माहीत नाही त्या भाजीची पण जाम आवडली. गुलाबजाम पाहिजे तेवढे घ्या, म्हणजे एकदम स्वच्छ क्लीन आणि हायजेनिक जेवण होतं ना, ते बोलतात हे भारी. आणि उपवासवाल्यांसाठी लस्सी आणि साबुदाणा खिचडी. हो, मेन सगळ्यात आहे ना पापड सांगायचं राहिलं बाबा. पापड हे महत्वाचा माणूस आहे. सगळ्यांनी डबल डबल प्लेटा भरून घेतल्या. मी तर 2 गुलाबजाम घेतले बघा. गुलाबजाम मला जाम आवडलेले. थँक्यू सो मच सर एवढं भारी जेवण ठेवण्यासाठी. सगळं जेवण घ्यायचं, प्लेटा भरून घ्यायच्या, मांडी घालून जेवायचं. एकतर पत्र्यावरचा पावसाचा आवाज तडतड, डीजेचा आवाज, माणसांचा कालवा, त्याच्यामध्ये काय सुद्धा कळत नव्हतं. मोठ्या मोठ्या आवाजात सगळेजण बोलत होते. जे पोट भरून जेवलं ना आळस आलं. परत खालच्या जिममध्ये आलो, तिथे एवढे भले मोठे आरसे आहेत. मग सेल्फी तो बनताही नाही यार, फोटो स्टोरी टाकायची असते ना. सगळ्यांनी मिळून फोटो व्हिडिओ वगैरे काढले. काय भारी दिसत होतं ना आम्ही 4 जण. आणि वरती आल्यानंतर परत जो बोलतात ना गेम रंगामध्ये आला. कसलं सगळेजण गरबा खेळायला आलेले, म्हणजे ढोकळा बनायचा होता, पण वडापाव बाहेर निघाला ना, म्हणजे सगळ्यांच्या अंगात गणपती डान्स निघाला. गरबा राहिला साईडला, सगळेजण परत त्यांना डान्सच करायला लागले. सगळ्यांच्या अंगामधनं डान्स बाहेर निघत होता, टपकत होता म्हटलं तरी चालेल. सगळे नुसते येड्यासारखे खुळ्यासारखे ओढणी बिडणी घेऊन नाचत होते. एकतर ओपन जिम, चारी बाजूनं हवा पाणी येतच होतं. 5-6 पंखे चालू होते, त्यामुळे तरी पण आम्ही घामानं भजलेलो. म्हणजे किती नाचलो असेल. मी थकलेलो. मी मांडी घालून सरळ सरळ बसले. मांडी घालून बसले तसं ह्या सगळ्या आल्या माझ्या बाजूनं, कारण का लागलेलं होतं गाणं. आता वाजले की 12. खरंच रात्रीचे 12 वाजले आणि बरोबर सरांनी वाजले की 12 गाणं लावलं. ऐकवलं असतं व नाही. परत हे यूट्यूबवाला ना माकोडा काकोडा कॉपीराईट लावल माझ्या चॅनलला, म्हणून मी तुम्हाला गाणं नाही ऐकू शकत. मन सोक्त भरून नाचले सगळेजण. एवढे दमलेले होते. परत सगळेजणी स्लो मोशन गाणं लावलं, ते नाही का. थांबा ऐका तुम्ही थोडं. गरबा खेळण्याची जेवढी मजा नाही ना तेवढी दांडिया खेळण्यात आहे बघा. दांडिया खेळायला मला जाम आवडतं. एवढं जमत नाही, पण जेवढं जमतं तेवढं एकदम भारीच खेळते बघा. उपासना माझी चांगलीच जोडी जमलेली होती. तोपर्यंत इथं कोणाच्या तरी अंगात आल्यासारखं मला वाटलं. कसल्या उड्या मारून मारून तो भवरा कसं एका जागेवर थांबत नाही, तसा हा कोण मुलगा होता ना एका जागेवर थांबत होता. टुनटुन टुनटुन नुसता नाचत होता. परत जशी एनर्जी आली तशी परत गाणी लागली. चोली के पीछे क्या है आणि छत पे छोया सोया ता बहिणोई, असली खतरनाक पोरांनी गाणी लावलेली होती ना. आता ही गरबा स्टेप तर फेमसच आहे, तुम्हाला कळालंच असेल हे कोण आहे. तारक मेहता का उलटा चष्मा मधलं बापूजी. काय भारी ऍक्शन केलेली होती बापूजीची. एक बोट काढायचं टणुक, एक बोट काढायचं टणुक. भारी. मराठी पण तेवढीच भारी गाणी लागलेली, गुजराती, युपी वाली, आणि हे सगळ्यात भारी ती एक बिलनची नागी निघाली.
बिन पेता सगळ्यांना कशी चढते तशी सगळ्यांची हालत झालेली होती. म्हणजे शेवटी एवढे दमलेलो की नाचता पण येईना तरी पण नाचत होते. नाचता येईना अंगण वाकडे म्हणतात तर ते आज खरं मन ध्येय होत होती. काय नाचायचं कसं नाचायचं काय सुद्धा कुणाला कळत नव्हतं. अर्ध्याच्या वर तर एकमेकाला ओळखत पण नव्हते तरी पण जोड्या जमलेल्या होत्या, एकमेकाबरोबर डान्स करत होते. फुल एन्जॉय. आणि सगळ्या सांगा पोरीने लय भारी घागरा घालून आलेल्या. घागराच लय मस्त होता. कधी हिचा घागरा आवडायचा कधी तिचा घागरा. सफेद पण छान वाटत होता, ब्लॅक पण छान वाटत होता, एकीने तर कलरफुल घातलेला. माणसं नवरात्रीत गुजराती गरबा करतात पण आपल्या माणसांच्या अंगातला गणपतीचा डान्सच नव्हतो शेवटी. म्हणजे ढोकळा गेला वडापावच चालू झाला परत एकदा. हसून हसून पोटात दुखायला लागलेलं ह्याचा वडापाव डान्स बघून बघून. तुम्हाला सांगू 8 वाजता गेलेलो होतो, रात्रीचे 12:30 वाजलेले होते तरी पण चालू होतं. बंद करायचं म्हणलं की एक गाणं, आता बंद करायचं म्हणलं की एक गाणं. एकदम सरांनी काय पण म्हणा. थँक्यू सर एवढं भारी नियोजन केल्याबद्दल, एवढं भारी पार्टीचं आयोजन केल्याबद्दल. रात्रीचे 12:30 वाजून गेलेले होते. पोरींच्या घरून फोन यायला लागलेले होते, माझ्या घरून फोन यायला लागलेले होते. आता म्हणलं बास ओ शेट वरती एक शेवटचा डान्स करायचा आणि निघायचं. पोरं थांबणार होती. पोरं किती वाजेपर्यंत होते आम्हाला नाही माहीत पण आम्ही सगळे जी गर्ल्स गँग होती ना जिमची ती घरी निघून गेली. आणि सगळ्यात जाता जाता शेवटी ना एक ग्रुप सेल्फी तर झालाच पाहिजे ना यार, त्याशिवाय काय. काय पण बोला, काय जबरदस्त आमची गरबा नाईट झालेली होती. अजून 2 दिवस गरब्याला आहे, त्याच्या अगोदरच आमची गरबा नाईट एकदम ढगात हवेतच होती. अहो फर्स्ट फ्लोअरला होती, वरच्या मजल्यावरती, पण खाली नुसता असा तळमजला दणकत होता, हालत होता डीजेच्या आवाजानं. मग विचार करा आम्ही कसला एन्जॉय केला असेल. चला परत भेटू.